बार्शी टाकळी कृषी उत्पन्न बाजार समितीतील कथित भ्रष्टाचाराच्या चौकशीचे आदेश. पणन संचालकांचा जिल्हा उपनिबंधकांना कलम 40(ब) अन्वये कारवाईचा आदेश. बाजार समितीत खळबळ. बार्शी टाकळी कृषी उत्पन्न बाजार समितीतील कथित आर्थिक गैरव्यवहार, मनमानी कारभार व विकास कामांमधील अनियमिततेच्या गंभीर तक्रारींची अखेर राज्य शासनाने दखल घेतली असून कलम 40(ब) अन्वये सखोल चौकशी करून आवश्यक ती कारवाई करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अकोला यांना देण्यात आले. या आदेशामुळे बार्शी टाकळी कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठी खळबळ उडाली असून संबंधित प्रकरणाकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय. मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरीशभाऊ पिंपळे यांनी केलेल्या तक्रारी तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अशोक उत्तमराव कोर व इतरांनी दिनांक 22 जून 2026 आणि 27 जून 2026 रोजी केलेल्या तक्रारींची दखल घेत सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या पणन संचालनालयानं 3 जुलै 2026 रोजी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अकोला यांना आदेशाचं पत्र पाठवलंय. तक्रारीनुसार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रमेश आनंदराव बेटकर हे बाजार समितीच्या संचालक मंडळाला विश्वासात न घेता मनमानी पद्धतीने निर्णय घेत असल्याचा आरोप करण्यात आलाय. तसेच मुख्य बाजार समिती बार्शी टाकळी आणि उपबाजार पिंजर इथं मंजूर करण्यात आलेल्या विविध बांधकामांमध्ये मंजुरी पत्रातील अटी व शर्तीचं उल्लंघन झाल्याचा तसेच कामकाजात मोठ्या प्रमाणात अनियमितता व गैरप्रकार झाल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आलाय. या सर्व आरोपांची गांभीर्याने दखल घेत पणन संचालक शरद जरे यांनी महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती अधिनियमातील कलम 40(ब) अन्वये चौकशी करून वस्तुस्थिती अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चौकशी दरम्यान संबंधित विकास कामे, आर्थिक व्यवहार, प्रशासकीय निर्णय प्रक्रिया तसेच मंजूर कामातील नियमभंगांची तपासणी होण्याची शक्यता आहे. दरम्यान या प्रकरणाची गंभीर दखल पणन मंत्री जयकुमार रावल यांनी तातडीनं घेतल्यानं चौकशीच्या प्रक्रियेला गती मिळाल्याचं बोललं जात आहे. या निर्णयाबद्दल आमदार हरीशभाऊ पिंपळे यांनी मंत्री जयकुमार रावल यांचे आभार व्यक्त केले. राज्यस्तरावरून चौकशीचे आदेश जारी झाल्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीतील कथित गैरव्यवहार उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात असून चौकशीनंतर नेमकी कोणावर जबाबदारी निश्चित होते आणि कोणती कारवाई होते याकडे शेतकरी, व्यापारी तसेच सर्वसामान्य नागरिकांचं लक्ष लागलंय. आम्ही कोणतंही काम केलं नाही, अजून कोणत्या कामाचं टेंडर निघालं नाही. तक्रारदार म्हणतात कामात अनियमितता झाली, कामच झालं नाही तर अनियमितता कशी? परंतु चौकशी अंती जे स्पष्ट होईल ते मान्य आहे. निष्पक्षपणे चौकशी करावी. रमेश आनंदराव बेटकर, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती बार्शी टाकळी. प्रदीप गावंडे, अकोला जिल्हा प्रतिनिधी तथा कार्यकारी संपादक, धुमाकूळ, महाराष्ट्र न्यूज.